ते म्हणतात आता 500 सिलेंडर आहेत, त्यातनं जेवढे लोक तेवढ्यांना भेटेल, जे राहिले ते राहतीलच. एवढा तुटवडा नाही, काय करायला लागले लोक घाबरून आज बुक करायला लागले, लगेच लाईनला यायला लागले. मिळणार आहे का आता गॅस? त्याचं काय गॅरंटी नाही. तर वाटतं आम्हाला सिलेंडर मिळेल का नाही मिळेल, त्याच्यामुळे A to Z सगळे लोक येतात सिलेंडर न्यायला. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका लाखो किलोमीटरवर असलेल्या आपल्या भारत देशाला सुद्धा बसतोय. कारण LPG सिलेंडरचा तुटवडा या भारतात झालेला आहे आणि कमर्शियल गॅसचा विशेषतः तुटवडा आहे. मात्र घरगुती गॅससाठी सुद्धा आता पुणेकरांनी लाईन लागलेली आपल्याला पाहायला मिळते. मी आता सिंहगड रस्त्यावर आहे आणि या सिंहगड रस्त्यावर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरची जी लाईन आहे ती या ठिकाणी लागलेली आहे. खरं पाहायला गेलं तर घरगुती गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नसल्याचं राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल आणि विविध गॅस एजन्सीज असतील यांच्याकडनं वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र तरी देखील जे नागरिक आहेत ते गॅस सिलेंडर आपल्या घरात भरून ठेवण्यासाठी लाईनला लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज सकाळी जवळपास 7:30 वाजल्यापासून सिंहगड रस्त्यावरील या ठिकाणी असेल आणि याच्या पाठीमागं सुद्धा असेल तर मोठ्या प्रमाणात जी लाईन आहे ती आपल्याला लागलेली पाहायला मिळते. साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटरची ही सगळी लाईन आहे. काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नक्की कधीपासून हे लाईनमध्ये थांबलेत, गॅस मिळणार आहे का. दादा, किती वाजल्यापासून लाईनला थांबलेत? 7 वाजल्यापासून. मिळणार आहे का आता गॅस? त्याचं काय गॅरंटी नाही. कधी काल होते की आजच आलेत? काल पण होतो, आज पण आहे. 2 दिवसापासून लाईनलाच येत म्हणा. हो, तुम्ही कधी आलाय? सकाळी 7 वाजता आलेलो आहे. काय म्हणताय ते म्हणतात आता 500 सिलेंडर आहेत, त्यातनं जेवढे लोक तेवढ्यांना भेटेल, जे राहिले ते राहतीलच. आहे का तुमच्या घरात गॅस संपलाय? संपलेला आहे गॅस. तुमच्या संपलेलं आहे. कधीपासून आहेत लाईन? 7 वाजता आले. 7 तुम्ही 7 वाजता आलेले. हो. काय इतका सरकारकडनं सांगण्यात येत आहे की मिळेल गॅस, पॅनिक होऊ नका. पण आता काय ते म्हणतात आता नाहीये, काय करायचं आता आम्ही तरी. आपण जर पाहत असाल तर सकाळी 7 वाजल्यापासून हे जे सगळे नागरिक आहेत ते लाईनमध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात गॅस साठी जी पॅनिक सिच्युएशन आहे ती या ठिकाणी तयार झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र गॅस एजन्सी थ्रू काय सांगण्यात येतं आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण घरगुती गॅसचा कुठलाही तुटवडा नाही आहे, नागरिकांनी संयम राखावा असं वारंवार सांगण्यात येतं आहे. आणि काही नागरिक जे गॅस एजन्सीचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात आणि नक्की परिस्थिती काय आहे ते समजण्याचा प्रयत्न करूयात. त्यांच्याकडे आपण जाऊयात आणि नक्की नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईन लागतायत, खरी परिस्थिती गॅसचा तुटवडा नसल्याचं सांगण्यात येत आहे. दादा, इतक्या मोठ्या प्रमाणात लाईन लागते पण खरंच तुटवडा आहे का घरगुती गॅसचा? सर, एवढा तुटवडा नाही, काय करायला लागले लोक घाबरून आज बुक करायला लागले, लगेच लाईनला यायला लागले. तो विषय आहे, बाकी काही विषय नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. पण ह्यांनी काय करायला लागले की आज घाबरून आज बुक करायला लगेच आलं, आज बुक करायला लगेच घ्यायला लागले. हा विषय आहे, त्यामुळे ही परिस्थिती. हा, तर बाकी काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित आहे. घरगुती गॅस हा पूर्णपणे त्याचा जो पुरवठा आहे तो अत्यंत सुरळीतपणे चाललेला आहे आणि नागरिक जे आहेत ते घाबरून आजच गॅस बुक करून आज लाईनला लागतायत आणि त्यामुळे ही साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटरची लाईन लागली आहे. अजून काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं आपण नेमकी परिस्थिती काय आहे घरगुती गॅसचा हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्या काकांकडे जाणार आहे कारण नागरिक विशेषतः पॅनिक होत आहेत, तशी परिस्थिती बिलकुल दिसत नाही. काय नक्की परिस्थिती आहे, नागरिक एवढ्या लाईनला थांबतायत? नागरिक घाबरले आहेत, त्यांना वाटतं आम्हाला सिलेंडर मिळेल का नाही मिळेल, त्याच्यामुळे A to Z सगळे लोक येतात सिलेंडर न्यायला. हा प्रॉब्लेम, बाकी काय नाही. स्टॉक आपल्याकडे भरपूर येतोय, सिलेंडर रेग्युलर जशा गाड्या तशा माल येतात आपल्याकडे. घरगुती गॅसला सगळ्यांना सिलेंडर आहे? हा, सिलेंडर सगळ्यांना आहे, सिलेंडरची काही कमतरता नाहीये. पण लोक घाबरले असल्यामुळं की सिलेंडर शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे लोक सगळे सिलेंडर न्यायला येत आहेत, बाकी काही प्रॉब्लेम नाही. घरगुती गॅसचं जे वितरण आहे, गॅस सिलेंडरचं वितरण आहे ते अतिशय योग्य प्रमाणात सुरू आहे. पुरवठा आणि साठा सुद्धा योग्य प्रमाणात आहे. मात्र नागरिक जे आहेत ते घाबरलेले आहेत कारण कमर्शियल LPG सिलेंडर्स गॅस आहेत ते कुठेतरी थांबवलेले आहेत. त्याचा तुटवडा जाणवतोय, तो भासतोय. काही छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी हॉटेलही बंद केलेले आहेत. मात्र ती परिस्थिती घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या बाबतीत बिलकुल नाहीये. पुरवठा होतोय, साठा सुद्धा मुबलक आहे आणि तरी नागरिकांना फक्त नागरिक घाबरून पॅनिक होऊन जवळपास 1-1, 1.5-1.5, 2-2 किलोमीटरच्या लाईन लावतायत आणि तशी परिस्थिती तशी नसल्याची घरगुती गॅसच्या संदर्भात हे गॅस एजन्सीचे जे सगळे कर्मचारी आहेत ते सांगताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित तराडे, LS मराठी, पुणे.